व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन इज इट? आम्हाला दोघांनाच का क्लब केलंय? दादांचं तुम्हाला कसं विचारायचं? का नाही विचारायचं? विद्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. दादा बी येणार आहेत सगळेच. शरद पवार, अजित पवार, श्रीनिवास पवार, प्रताप पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, नंदा पवार, सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, ऑल द पवार्स. विद्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. ऑब्व्हियसली माझ्या काकांच्या नावाने ती शाळा असणार आहे. सगळेच हजर असणार आहेत. पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन होतं. कार्यकर्त्यांचा कन्फ्युजनचा काय संबंध? हा विद्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. एक सामाजिक काम आहे. अशा किती संस्था आहेत जिथे सगळे एकामेकाबरोबर काम करतात. नेहरू सेंटर आहे, चव्हाण सेंटर आहे, रयत शिक्षण संस्था आहे, किती संस्था आहे. आमची सामाजिक बांधिलकी आहे की नाही समाजाची काही? सगळं राजकारणाच्या छोट्या चौकटीतून बघू नका. बडा बडी सोच करो, दिल बडा नको. ताई, सुनेत्रा पवारांचे फोटो लागले होते खासदारकीसाठी, बारामतीसाठी. वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा शुभेच्छा दिल्या. तुम्ही गेले होते वाढदिवसाला? जे बॅनर्स वगैरे लावले आहेत त्याच्यात गैर काहीही. आमच्याकडून लोकशाही आहे. दिल्लीत किंवा महाराष्ट्रात दडपशाही सरकारकडून असेल, पण आमच्याकडून लोकशाहीच आहे. आणि लोकशाहीच्या चौकटीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीत आम्ही राजकारण आणि समाजकारण करतो. त्याच्यामुळे अर्थातच कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. आणि 3 वेळा भारतीय जनता पक्ष लढलं आहे आणि माझा आग्रह आहे की कोणीतरी लढलं पाहिजे. विरोधक पण दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर मजा येते लढाईमध्ये. भेट झाली, काय चर्चा झाली मला नाही माहिती कधी झाली. ते म्हणतात ते महादेव जानकरांनी नाही झाली असेल ना. झाली, त्याच्यात गैर काय? लोकांनी बोलायचं नाही का एकमेकाशी? म्हणजे अहो ही लोकशाही आहे. तुम्ही असं का विचारता? सगळे डायलॉग इज अ मस्ट. मी किती लोकांशी बोलते, मग तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळे सगळ्यांची का बोलतात? जानकर विरोध करायचे ना बरं. म्हणून काय झालं? अरे विरोधक असं आमच्या सगळ्यांवर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत आणि ते आम्ही कृतीमध्ये करून दाखवतो की विरोधक हा काही वैयक्तिक नाही आहे. आमची लढाई वैचारिक आहे. वैचारिक लढाईमध्ये असलीच पाहिजे. नाही, लोकशाही आहे. वैचारिक लढाई नको का? सगळे सगळ्याला हो म्हणायला लागले तर त्याला हुकुमशाही म्हणतात. कंत्राटी भरतीवरनं जे काही फडणवीसांनी तुमच्यावरती आरोप केलेले होते, काल भाजपने राज्यभरामध्ये माफी मागो आंदोलन केलेलं होतं. काय म्हणायचं? माझं म्हणणं आहे की देवेंद्रजींनीच माफी मागितली पाहिजे पहिली. कारण का ते कन्फ्युज्ड आहेत बिचारे देवेंद्रजी. एक तर त्यांचं खूपच बिचाऱ्यांचं डिमोशन झालंय. त्याच्यामुळे मला खूप देवेंद्रजींचं वाईट वाटतं की जो माणूस मुख्यमंत्री होता त्याचा उपमुख्यमंत्री केला. त्याचा हाफ 1 and 2 आहेत. मुख्यमंत्री त्याच्यातले 1 आहेत असं त्यांचे जॅकेटवाले, त्यांचे फोटोग्राफर म्हणतात. म्हणून म्हणते मी, म्हणजे त्यांचा काय निर्णय झाला का नाही माहिती नाही, पण त्यांची जी सोशल मीडिया टीम आहे त्याचे सगळे लोक जॅकेट घालतात DCM 1. ते नवीनच काहीतरी मी सुरू केलंय. त्याच्यामुळे जो माणूस CM होता तो DCM 1 झालाय. हे काहीतरी नवीनच महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला देवेंद्रजींबद्दल प्रचंड मनात आस्था, आदर, प्रेम आणि अस्वस्थता आहे. कारण देवेंद्रजींवर इतका अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे क्लिअरली ही इज गेटिंग कन्फ्युज्ड. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो GR त्यांनी वाचला त्या GR मध्ये सह्या कुणाच्या होत्या? शरद पवार मंत्री होते का त्या सरकारमध्ये? का मुख्यमंत्री होते? शरद पवारांचा रोल काय होता त्या GR मध्ये? उद्धवजी 2011 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का ते सरकारमध्ये होते? इट्स अ जोक या. म्हणजे तुम्ही आरोप जेव्हा करतात ते सबस्टँटिएट. आणि देवेंद्रजी तुमसे ही उमेद नव्हती. यू आर अ सिरियस पॉलिटिशियन. त्याच्यामुळे ते जेव्हा हल्ला आमच्यावर करतात मला वाटतं कुछ तो करारा जवाब वहां से आएगा. करारा तो आहे नाही, सब गलत डेटा था. 2011 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का राज्याचे? नाही हो, काँग्रेसची सत्ता होती. त्याच्यात किती लोक, माननीय आदरणीय नारायण राणे त्या कॅबिनेटला होते, आदरणीय दादा होते, आदरणीय सुनील तटकरे होते, भुजबळ साहेब होते, हसन मुश्रीफ होते 2011 मध्ये. त्यानंतर आता 2021 त्या, आणि तेव्हाही शरद पवार त्या कॅबिनेटला नव्हते. आणि ते जे त्यांनी मिनिट्स दाखवले ना, ते मिनिट्स थोडे वाचून देखले तर ह्या सगळ्यांची नावं आहेत त्याच्यात, जे आज देवेंद्रजींच्याच बरोबर सोबत बसलेत, एका कॅबिनेटमध्ये बसतात. राजीनामा त्यांना माफी मागायला नाही, पहिला देवेंद्रजींनी मागितला पाहिजे की त्यांनी चुकीचं महाराष्ट्राची दिशाभूल कोणी केली तर देवेंद्रजींनी परवा केली, त्यांनी पहिली माफी मागितली पाहिजे. मात्र याच्यामध्ये हसन मुश्रीफ आणि प्रसाद लाड यांच्या कंपन्या आहेत अशी सुद्धा चर्चा आहे की हसन मुश्रीफांवरती सुद्धा याच कंपनीच्या संदर्भात धाडी पडलेल्या होत्या. मी तुम्हाला खरं सांगू, हसन मुश्रीफांबद्दल समरजित घाडगे जवाब दो.
ह्याचं उत्तर समरजित घाटगे आणि भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. कारण का माननीय मुश्रीफ साहेब हे आज पालकमंत्री आहेत. त्यांच्या घरावर धाड कोणी टाकली? भारतीय जनता पक्षाच्या आईसनी. आरोप कोणी केले? भारतीय जनता पक्षाच्या समरजित घाटगेंनी. त्याच्यामुळे या सगळ्याची उत्तरं पुण्यात विचारण्याऐवजी कोल्हापूरला जाऊन समरजित घाटगे जबाब दो. समरजित घाटगेंना माझे 2 प्रश्न आहेत, त्यांना आणि भारतीय जनता पक्षाला, की आज हसन मुश्रीफांवर जे आरोप, मग कॉन्ट्रॅक्ट असतील, जे काय आरोप कारखान्याचे कधी करतात कधी ह्याचे करतात, जर आरोप खरे असतील तर त्याला लॉजिकल एंडला न्या, जर असतील तर, आणि जर नसतील तर समरजित घाटगे आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि हसन मुश्रीफांच्या मिसेसची माफी मागितली पाहिजे. ज्या अतिशय खालच्या पातळीचं राजकारण त्या कुटुंबावर केलं, त्यांची बायको, त्यांची नातवंड कशातून भरडली गेली ही तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेली, आणि मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलले त्यांनी मला हे सांगितलं. त्याच्यामुळे समरजित घाटगे और भारतीय जनता पार्टी जबाब दो. ताई तुम्ही DCM-1 आणि DCM-2 असं मी नाही म्हणत, असं त्यांच्या जॅकेट्सवर दिसतं. ओके. पण जे DCM-2 आहेत सध्या जे पुण्यामध्ये येऊन बैठका घेतात, त्याला जे माजी पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा उपस्थित नसतात, भाजपचे कुठलेही आमदार उपस्थित नसतात. खरं तर पुण्यामध्ये जर बघितलं की 6 आमदार भाजपचे, एकही आमदार तिथं उपस्थित नसतात. तुमच्या मतदारसंघातील जे या मतदारसंघातील जिथं आपण उभे आहोत ते देखील कधीच उपस्थित नसतात. तो माझा प्रॉब्लेम नाही आहे, तो त्यांची काय महायुती का काय बोलतात ना, तो त्यांचा अंतर्गत प्रॉब्लेम. इट्स नॉट माय बिझनेस. माय बिझनेस इज बारामती लोकसभा मतदारसंघाची कामं झाली पाहिजे, दॅट इज माय बिझनेस. दुसऱ्याच्या घरात कशाला झाकू मी? आणि भारतीय जनता पक्षाचे लोक हे मीटिंगला जातायत नाही जातायत बघून घेतील ना, हे देवेंद्रजी जबाब. ताई तुम्ही इथं आल्यानंतर विचारलं कधी आले का त्यांचे आमदार भेटायला त्यांना? म्हणजे मी त्यांना विनंती केली की तुम्ही आमदारांना का नाही बोलवलं, तर ते तिथले ग्रस्त मला म्हणाले की 12 वर्षात ते आमदारांना भेटले नाही, असं स्थानिक लोक म्हणतात, मी नाही म्हणत. बघूया. नितीन गडकरींची मुलाखत झाली. नितीन गडकरी मुलाखतीमध्ये असं म्हणाले की राज्यामध्ये आता शिवसेना आणि भाजपची युती नेमकी आहे कुठे, मात्र त्यांनी मुलाखतकारांनी त्यांना आठवण करून दिली की शिंदेची शिवसेना, त्यावरती आजच्या ही शिवसेना का, असं म्हणत गडकरींनी उत्तर दिलं. गडकरींच्या मनातली खंत किंवा खतखत बाहेर येते? खंत नाही, गडकरी साहेब हा एकच माणूस भारतीय जनता पक्षात राहिलाय जे खरं बोलतात. गडकरी साहेब खरंच खरं बोलतात. आता मला विचारा, माझ्यासाठी शिवसेना एकच आहे जी कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. ते हयात असताना स्वतःच्या मुलाला त्यांनी दिली. त्याच्यामुळे माझ्यासाठी बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण आहे, तर उद्धव ठाकरे आहेत. कसं आहे, एक एरिया आहे महाराष्ट्र मुंबईमध्ये, आता मी नावं घेत बसणार नाही, तिथे एक ओरिजिनल असतं आणि एक डुप्लिकेट माल मिळतो. आता त्या एरियाचं नाव कुणाला, तुम्ही लोक डुप्लिकेट काही घेत नसाल त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसतं, पण वर्तमानपत्रात येतं की अरे मोठा छापा टाकला, डुप्लिकेट माल पकडला गेला. अशा गोष्टी होतात अनेक भागांमध्ये. तर त्याचा आजकाल डुप्लिकेट माल असतो, पण लोकांना माहिती असतं सोन्यातलं आणि पित्तळमधलं अंतर. लोक खूप हुशार आहेत महाराष्ट्राचे. ताई शेवटचा प्रश्न आहे की तरुणांच्या मुद्द्यांवरून रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढतायत, मात्र त्यानंतर कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात आला. कारण रोहितदादा असं म्हणाले की युवा संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल, शरद पवार याच्यामध्ये सहभागी होत आहेत. हे इनपुट जे आहे ते पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना दिले, त्याच्यामुळे हा GR त्यांना रद्द करावा लागला. खरंच पवार कुटुंबाची धास्ती फडणवीसांनी घेतली असं वाटतं का? कारण खऱ्या प्रश्नांची, हा फक्त पवार कुटुंबाची नाही आहे. आमची ताकद आम्ही नाही होतो, आमची ताकद महाराष्ट्राची मायबाप जनता आहे. जनतेमध्ये अस्वस्थता आहे. आज महागाई, बेरोजगारी, तुम्ही घरी जाऊन विचारा, लग्न झालं असेल तर बायकोला नाही तर आईला विचारा की महागाईचा किती प्रश्न गंभीर आहे, बेरोजगारीचा किती गंभीर प्रश्न आहे. आता तुम्ही इथे येऊन बघा, कॉर्पोरेशनचे किती प्रश्न लोकांनी मांडलेत, पोट तिडकीने लोक बोलत आहेत. सुरक्षिततेचा केवढा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी सर्वसामान्य मायबाप जनतेचे रोजचे दैनंदिन प्रश्न आहेत ते या ट्रिपल इंजिन खोके सरकार सोडवतच नाहीये. ती स्वतःच्याच आईसमध्ये इतकी मस्त आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आईसमध्ये इतकी व्यस्त असते की त्यांना कामाला वेळच नसतो. आणि 50 खोके एकदम ओके, आय एम सॉरी, 50 खोके इज नॉट ओके. कर्नाटकात 40% सरकार होतं, इथे 50% सरकार आहे. माझ्यात महाराष्ट्राला काय मिळालं? आणि देवेंद्रजी भ्रष्टाचारी बोलतात. मला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की अमित शहाजी पार्लमेंट म्हणतात की तुम्ही जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवता तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे आहेत. मला वाटतं देवेंद्रजींनी आत्मचिंतन केलं पाहिजे की महाराष्ट्राच्या हा जो भ्रष्टाचारामुळे नुकसान झालं म्हणता ना, त्याचा व्हाईट पेपर काढावा देवेंद्रजींनी. ताई बावनकुळे सातत्याने तुमच्या मतदारसंघामध्ये फिरतात. आज पुन्हा ते असं दावा करतात की बारामती लोकसभा ही महायुतीत जिंकणार. हा त्यांचा विश्वास आहे का, कॉन्फिडन्स आहे काय? नाही, अतिथी देवो भव.
पाहुण्यांचं स्वागतच होईल माझ्या मतदारसंघात. आणि बारामती हवी हवीशी आहेच ना. आय एम फ्लॅटर्ड. मला अभिमान आणि आनंद वाटतोय की सगळ्यांनाच ती एवढी हवी. चांगलीच गोष्ट लोकांना हवी असते, वाईट गोष्ट हवी असते का कोणाला. तो चांगलाच एक हाय परफॉर्मिंग मतदारसंघ आहे, म्हणूनच त्यांना रोज हवा असा वाटतो. आणि ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीत कोणीतरी माझ्या विरोधात लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह आहे. त्याच्यामुळे श्री बावनकुळे येत असतील बारामतीत, अतिथी देवो भव, एखादा त्यांच्या कुठल्या तरी सहकार्याकडून एखादा डेव्हलपमेंटचा प्रोग्राम राहून गेला असेल बघायचा, तर माझीही त्यांना सहकार्याची भूमिका राहील की या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून ते एका मोठ्या पक्षाचे एक मोठे नेते आहेत, तर त्यांना काही बघायचं असेल तर आय एम हॅपी टू असिस्ट हिम. ताई, आता तुम्ही सांगितलं 50%, कर्नाटक सरकार 40% कमिशनवर चाललं, हे 50%वर चालतंय? हो, 50 खोके एकदम ओके ना. कोणी डिनाय केलंय? 50 खोक्याचा आरोप आम्ही इतक्या वेळा केला, कोण तरी नाही म्हणलंय. म्हणजे इट इज फॅक्च्युअल. आणि लोक बघा ना, लोकांचे प्रोजेक्ट बघा. परवा ब्रिज पडलाच ना, कसं काय पडला? एवढे सगळ्या खड्ड्यांवर तुमचेच चॅनल दाखवतात ना, रस्त्यामध्ये खड्डे के खड्डे में रस्ता, मध्ये पैसे जातात कुठे? शाळा कमी होत आहेत, दारूची दुकानं वाढत आहेत, कोण आहे याला जबाबदार? कंत्राटी तुम्हीच म्हणला ना, भारतीय जनता पक्षाला कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत, मग हे करप्शन नाही आहे? इट्स अ कम्प्लिटली पॉलिसी पॅरालिसिस, करप्ट गव्हर्नमेंट. ताई, आता शिवसेनेने दसरा मेळाचा ट्रिजर लॉन्च केलाय, त्याच्यामध्ये म्हणलं मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही. महाराष्ट्र कधी दिल्ली समोर ना झुकलाय ना झुकेल. त्याच्यामुळे तसं जर उद्धवजींनी केलं असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. Ma'am, UN chief had made a statement related to this Hamas and Palestine conflict. He said that the attack on Israel cannot be justified by Hamas. Hamas is its attack. No violence. Collective punishment. See, no violence is justified. What do wars achieve? Only orphans and widows. What do you achieve in any war? So I think our role as global citizens should be peace. Whatever the conflict that is happening is extraordinary. It's going to hurt everybody. India's economy is today open and a global economy. We are not insulated. So all these things happening globally are going to hurt India's economy. So I think the Indian government actually should, instead of calling some jumlebaji wala parliament session, they should call a serious parliamentary session or call an all-party leaders meeting. The Honorable Prime Minister should call, and we should have a discussion on economy and the impacts of Israel-Palestine conflict today. So you're feeling that we are missing a strong stand like over this? No. Unfortunately, there's been a flip-flop in the stand. The tweets that are coming out from government are completely confusing, and finally they're on the right track. So I appreciate the work done by the MEA. The MEA has been absolutely consistent in their stand. So I appreciate the work done by Jaishankarji. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.